टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आज झालेलं पाहायला मिळतंय। एकंदरीत आज गुरुवार असल्यामुळे पालखी सोहळ्याला खरं तर उशीर झालेला पाहायला मिळतोय आणि आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी जी पालखी आहे ती पालखी खरं तर प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर काढण्यात आलेली आहे। ज्या माझ्या 47 दिंड्या आहेत त्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। पालखीच्या समोरील 27 दिंड्या आणि पालखीच्या पाठीमागील 20 दिंड्या अशा या 47 दिंड्या सध्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतंय। आज माऊलींचा मुक्काम हा त्यांच्या आजोळीच असणार आहे, त्यामुळे आज जरी पालखीचं प्रस्थान झालं असलं तरी आजची जी पालखी आहे ती आळंदीमध्येच असणार आहे। त्यांच्या आजोळ आहे त्या ठिकाणी खरं तरी पालखी राहणार आहे। उद्या सकाळी 6 वाजता पुन्हा एकदा जो प्रवास आहे तो पंढरीच्या दिशेने सुरू होईल आणि एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहिलं की अनेक वारकरी सध्या यामध्ये सहभागी झालेत। माऊलींचा जयघोष करत सध्या जी वारी आहे ती वारी पंढरीच्या दिशेने जाताना चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यावरून सुशांत सह मी सुनील गिरडे, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।